नमस्कार. आज मी ना शेगडी बदलली आहे. नवीन शेगडी घेतली. ती अगोदरची होती त्याची भिडक एक खराब झालेलं मोठंवालं तेव्हा. तर त्याच्यासाठी दूध जरासं दिलं आणि जराशी खीर बनवते तांदळाची. तर तांदूळ ते ह्याचे असतात ना, आंबेमोहर तांदूळ असतात, त्याच्यातले अर्धी वाटी तांदूळ घेतले, भाजले आणि धुवून ते शिजत ठेवले आहेत. आणि त्याच्यासाठी मी हे करते, काय थोडंसं खोबरं आणि गूळ आणि जराशी वेलची घेतली आहे आणि जराशी खीर बनवते आता. काय गोड बनवायचं म्हणून तांदळाची खीर. जराशी हळद टाकते. छानपैकी तांदूळ मसे खरपूस भाजून घेतलेले आणि मिक्सरला लावले. जराशीच बनवते आणि गूळ आणि खोबरं जरा घालते, जशी आपण ह्याला करतो ना गावी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी, तशी तांदळाची खीर कधीतरी खावीशी वाटते. छान असे चविष्ट लागते एकदम. आणि खूप घट्ट झाली की मग हे होतं, कंटाळा येतो ना खायला. तांदूळ शिजले आहेत छानपैकी. आता त्याच्यात गूळ घालते. आणि खोबरं पण घालते. गोड काय बनवायचं असेल ना तर ते थोडंसं बनवावं लागतं, नाहीतर गोड तेवढं कोणाला आवडत नाही ना, म्हणून. अशा प्रकारे छानशी खीर तयार झाली आहे. आता जरा चवीपुरतं जरासं मीठ टाकते. थोडंसं किंचित जरासं. छान अशी खीर मस्त तयार झाली. तांदळाची खीर जरा पातळ पाहिजे, नाही तर थोड्या वेळाने ती घट्ट होऊन एकदम घट्ट होतं. अशा प्रकारे छान, म्हणजे थोडंसं काय आता नवीनच शेगडी घेतली आहे ना, तर त्याची पूजा केली आणि म्हटलं आता जरासं काय बनवायचं म्हणून ते तांदूळ होते ते गरम करून भाजले आणि हे केलं, जराशी खीर बनवली त्याची. आपण ह्याला पण बनवतो ना खीर, नारळी पौर्णिमेला वगैरे खोबरं वगैरे घालून, तशी आता छानशी अशी मस्त. आणि ते तांदूळ असतात ना बासमतीसारखे लांबलचक असतात, त्याचे भाजले ना की छानसा त्याचा रवा येतो, मस्त रवा असा, त्याच्यामुळे त्याची खीर छान होते. चला मग बाय.